क्या नॉन स्ट्राइकर इनकी तरफ जाएंगे, स्ट्राइकर इनकी तरफ, वो देखना बहुत जरूरी है। प्रदीप जिन्होंने सदी भी गेंदबाजी की है, उनका बॉलिंग विश्लेषण भी बहुत ही बढ़िया रहा है और बल्लेबाजी में अपना दमखम दिखाया है। उनको मौका मिला गेंदबाजी करने के लिए, दूर वाले एंड से गेंदबाजी करेंगे। पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ। प्रदीप उम्मीदों के दीप जलाने वाले खिलाड़ी सामने हैं। जयदीप नॉन स्ट्राइकर एंड पर आग के गोले बरसाने वाले भूषण गोले। और आज इस वक्त इस मुकाबले की बात करें, इससे पहले वाला जो मुकाबला था बिल्कुल कांटे की टक्कर, हर किसी बंदे ने वो एंजॉयमेंट, सबको मनोरंजन और बहुत ही बढ़िया क्रिकेट। सातारा ये आखिरी मुकाबला खेल रहे हैं फिलहाल सादिक राजापुरकर। नो पावर प्ले, गेम बनाएगा नेम, पावर पे नहीं रहेगा 3 ओवर के लिए। पृथ्वीराज चषक 2025 का सबसे बेहतरीन मुकाबला समाप्त हुआ। सर्वोत्कृष्ट प्रदर्शन इस मुकाबले में विशाल भावकोड़ी सातारा साई स्पोर्ट टीम का। और अपने बोरिंग मान पर प्रदीप तैयार, सामना करने के लिए स्ट्राइकर एंड पर जयदीप। सांप पर नेवले के बीच लड़ाई, जयदीप और प्रदीप रुक गए। प्रदीप रुक गए हैं। पिछले मैच में हमारी सांसें बिल्कुल रुकी हुई थी। क्या मुकाबला था, सबसे बेहतरीन मुकाबला टूर्नामेंट का, वो भी 26 रनों पर। ओ ब्रिलियंट, बहुत अच्छी गेंद जयदीप के लिए। पहली गेंद बहुत बढ़िया थी, उल्लेस पर पट्टीपा खिलाया था। प्रदीप जिन्होंने आज प्रभावित किया, अच्छा एक्शन है, बहुत बढ़िया गेंद को रिलीज कर रहे, उसके बाद में सही इलाके में गेंदबाजी कर रहे। बिंदी गेंद के साथ आगाज किया गया। डगआउट से आवाज आ रही है, सातारा टीम ऑन साइड पर आने बल्ले से खेलना चाहते थे। एक बार फिर गेंद आगे है, फुल इन गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रदीप, बेहतरीन गेंदबाजी, लगातार 2 बिंदी गेंदे। शुरुआत से ही प्रेशर बनाने का प्रयास प्रदीप द्वारा। जयदीप ऑन स्ट्राइक, फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस। छोटे गेंद उसके ऊपर प्रहार, सुंदर स्ट्रोक पॉइंट के ऊपर से अपर कट, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। इस पारी का पहला चौका बल्लेबाज जयदीप के बल्ले से टप्पा खाते उछाल था। अब गलती क्या हुई बीच मैदान पर, उसके बारे में इस ओवर के बाद चर्चा करेंगे। पहली 2 गेंदें और तीसरी गेंद जिसमें थोड़ा सा मुझे लग रहा कंधों का इस्तेमाल करने का प्रयास किया था प्रदीप ने, और थोड़ा रूप मिला बल्लेबाज जयदीप को, उसका फायदा उठाते हुए ऑफसाइड पर वीरेंद्र सहवाग के अंदाज में गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था बैटर जयदीप ने। स्कोर 4। ओ क्लीन बॉल, 100 नार की एक लोहार की, 4 रखा ने चित, बदला लिया प्रदीप ने। जयदीप आउट। क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के, इसमें कोई संदेह नहीं है। काफी टैलेंटेड खिलाड़ी है। नंबर 3 पर बैटिंग करने के लिए बैटर धीरे धीरे आ रहे हैं। अरबाज, बहुत सारे अरमान लेके मैदान के अंदर उतरे अरबाज। और स्कोर 4, 1 विकेट के नुकसान पर सातारा। शाम के सत्र में बहुत सारी चीजें हो रही है पृथ्वीराज चषक 2025 में। संतोष सुतार यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। मी फडतरे साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। या गावचे सरपंच, प्रथम नागरिक संतोषजी सुतार साहेब त्यांनी एन्जॉय केलेला है। स्कोर 4, 1 विकेट के नुकसान पर। मेहमानों का सम्मान करना हमारा परम कर्तव्य है। अतिथि देवो भव। पृथ्वी प्लॅनेटची सगळे डिझाईन जे आहे साहेब आपण केलेली आहे आणि अतिशय सुंदर हा व्यवसाय 15 वर्ष म्हणजे आपण आत्ताच या ठिकाणी त्याचं सेलिब्रेशन देखील केलेलं आहे।
एक पाऊल आणखीन प्रगतीकडे आपण टाकतोय आणि सगळं डिझाइन आपल्या माध्यमातून झालंय त्याबद्दल संतोष सर तुमचे धन्यवाद थैंक यू सो मच। और पहले ओवर की कहानी पहले ओवर का खेल जो है बहुत ही बेहतरीन सदी में गेंदबाजी रही है। पृथ्वीराज चषक 2025 15वा वर्धापन दिन नुकताच आपण या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण डावा 4 एका गटाच्या मोबदल्यामध्ये सातारा। फक्त आता वेळ घेऊ नका आणि फेर क्रिकेट खेळा। 5:35 झालेत। बॉलिंग स्वीप ऑन साइड पर स्क्वायरली की तरफ खिलाड़ी तैनात। एक रन मुकम्मल। दूसरे के बारे में मन बना लिया, यहाँ खतरा भी हो सकता है। विकेट के बीच अच्छी दौड़ भूषण कोहली द्वारा। तालियां बज रही है, डगआउट से हौसला मिल रहा है, लेकिन मैदान के अंदर जो खिलाड़ी है बल्लेबाज है उनको अपना घोंसला बनाना है, तब जाकर बात बनेगी। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। शानदार मुकाबला, गेंदबाजी कर रहे गेंदबाज मंगेश। सेकंड ऑन प्रोग्रेस, नाउ स्कोर 6 फॉर लॉस 1 विकेट। इस ओवर की अगली गेंद कदमों का इस्तेमाल किया, स्ट्रोक बहुत ही बेहतरीन, खिलाड़ी तैनात है। अब मजा आएगा। दो बेहतरीन टीमें बेस वर्सेस बेस की लड़ाई है बीच मैदान पर। चिराग स्कोर 7 1 विकेट के नुकसान पर सातारा। सर अजून मला तरी वाटतं या सामन्यात जर 20-22 धावा जर झाल्या ना तर हा सामना खूप रंगतदार पाहायला मिळेल, नो डाऊट, कारण धावा झाल्या नाहीयेत पाठच्या सामन्यात। हा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो मात्र चुकी करणार नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आणि तोपर्यंत एक धाव मात्र मिळेल। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 8 धाव, आणि गडी बाद झालाय तो एक फलंदाज जो बाद झाला जयदीप बादहून परतलाय। तर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात प्रदीपनी केली। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। मंगेचा पुढचा चेंडू फुल टॉस होता, फायदा उचलायचा होता, चेंडू इथे मात्र हवेत आहे आणि फलंदाज बाद। रिव्ह्यू इकडे मात्र घेतला जाईल आणि सध्या पुन्हा एकदा हा रिव्ह्यू सक्सेसफुल होणार अनसक्सेसफुल होणार या सर्व गोष्टी आहेत, त्या गोष्टीचा आपण नक्कीच उलगडा करणार आहोत। तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा प्रशांत सरांकडे। प्रशांत सर, हा विकेट किती महत्वाचा आहे, कारण भूषण गोय हा बाद होताना दिसतोय, आता तरी अजूनही निर्णय येणं बाकी आहे। प्लेटफॉर्म पर टिकट और क्रिकेट में विकेट लेना बहुत जरूरी है, सफर बहुत आसान हो जाता है। आणि प्रश्न तुम्ही चिराग मला विचारला तर विकेट किती महत्वाचं आहे, फक्त एका संघासाठी नाही दोन्ही संघांसाठी। भूषण विकेट वरती राहिला फायदा होईल, भूषणची विकेट मिळाली अपोनंट टीमचा फायदा होईल, त्यामुळे इथे बघूया विकेट मिळाले की नाही ते देखील बघणं गरजेचं असेल आणि त्यासाठी हा चेंडू महत्वाचा आहे। इट्स अ फेअर डिलिव्हरी। चिराग, आज फायनलचा दिवस आहे असं वाटतंय का? ज्या पद्धतीने आज सामने चाललेत ना सर, खूप रंगतदार आणि प्रेशर वाढवणारे सुद्धा आहेत, पण वेगळे पण थोडंसं आहे। ते वेगळे पण काय आहे की एरवी आपण 80 90 60 70 धावांचा पाठलाग करत असताना सामने रंगतदार होतात, पण आत्ताचा जो मॅच आहे ना, चला विकेट आहे, चला फलंदाज बाद, चला पुढचा फलंदाज। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर 8 वर 2। चला कमालीचा मैच है। जीवन की सबसे बड़ी खुशी उस काम करने को है जिससे लोग कहते हैं कि आप नहीं कर सकते। यहाँ सातारा ने पहले करके दिखाया, अब एक बार फिर वो आपको रन बनाने पड़ेंगे और उतनी दमदार टीम है मैदान के अंदर। अष्टविनायक खंडाळा, उसके साथ इकडे मात्र फटका पहा, एक आगळा फटका, त्यांना ऑन साइडला जायचं होतं, चेंडू मात्र गेला लॉंग ऑफला आणि 2 धावा चोरून इकडे मात्र पूर्ण केले। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या प्रकार 10, या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी आहे। 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। एक रन बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में। चौके छक्के तो चाहिए, लेकिन पिछले 2.5 घंटे से वो बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। Kandala won the toss and elected to bold pass. Now score 10-2.
विशाल भाऊ कोळी, गाडीची जी लाईट आहे, व्हाईट गाडीची लाईट जी आहे, आणि थोडी गाडी मागे पण घ्या प्लीज, लाईट पण बंद करा प्लीज, सहकार्य करा. हा क्रुशियल मॅच है, मैच ऑन रहना चाहिए, फ्लड लाइट बंद होने चाहिए. 10 सेकंद पडकर 10 लास्ट बॉल. हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, षटक संपतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सर काय प्रेडिक्शन असेल, काय स्कोर तुम्ही एक्सेप्ट करता सध्या, कारण या आधीच्या सामन्यात 25 धावा या डिफेंड केल्या गेल्यात, अजून ह्या शेवटचे षटक बाकी आहे. चला मी सांगेल की खंडाळा संघ, आपण जेवढा टीम मीटिंग घेणार तेवढा वेळ करणार, तेवढा तुम्हाला फलंदाजीला वेळ लागेल. नाण्याच्या दोन बाजू महत्वाच्या आहेत. एकतर खंडाळा इथे विचार करत असेल 15 धाबा, आणि सातारा कमीत कमी इथून 20च्या पलीकडे जायचंय, 20च्या पलीकडे जायचंय, तो विचार. 10 धाबा अतिशय महत्वाच्या असतील सातारा संघासाठी. निखिल के हाथ में गेंद है, स्कोर कुल मिलाकर 10 रन 2 विकेट के नुकसान पर. चिराग सवाल का जवाब मैंने दिया है. यहाँ खंडाला चाहेगा 15 रन और सातारा चाहेगा 20 से ज्यादा. लोड फुलटॉस चेंडू होता, इथं इंटू द गॅप केलाय, तिकडे मात्र त्या गाडीवर बघा, गाडी आता काय द्यायचं, डिसिजन काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे. चौकार, येस चौकार, प्रश्न इथे मात्र चौकार आहे. 10 से ज्यादा रन बनाने का प्रयास सातारा जरूर करेंगे. ये फुल टॉस गेंद थी और उसके ऊपर भरपूर फायदा उठाते बैटर अरबाज. स्कोर 14 पर 2. अब फिलहाल वो कहानी बदलती भी. पहली गेंद पर चौका, कमजोर गेंद थी. सातारा गेंद पर दमदार स्ट्रोक बैटर अरबाज का. अपने बॉलिंग माप पर तैयार है निखिल. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, सिंगल मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट होणार का नाही, एकच धाव, 2 चेंडूत 5च्या धावा आलेत 5, धावसंख्या फलकार आहे 15. म्हणजे तुम्ही जे 15 सांगत होते ना ते आता 15 क्रॉस होणार, हे लगभग आहे सध्या तरी. मैंने बोला था खंडाला चाहेगे 15. हाँ वही खंडाला का, अब खंडाला का प्रेडिक्शन, सातारा चाहेगा 20 से ज्यादा. खंडाला का प्रेडिक्शन अब खत्म है ना. नहीं सोचोगी, बहुत इंपॉर्टेंट मैच है. 15 पर 2. प्रेशर वाला मॅच. चांगला फटका आहे, इकडे मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनला, तिकडे मात्र थोडासा फंबल आणि चेंडू सीमारेषेच्या जवळ. पा मोये 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 क्या हो रहा है बीच मैदान पर. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17 आहे. सर ही मॅच सुद्धा आता घासून होणार, हे तर लगभग आहे. 17 अजूनही चेंडू शिल्लक आहे 3, म्हणजे इथून हा सामना बॉल टू रन तर इक्वेशन आहे ऑलरेडी, आता अजून त्याच्यामध्ये किती प्लस हाही प्रश्न विचारावा लागणार आहे. पिछले मैच में 26 रनों का टारगेट था, इस मैच में अभी तक 17 रन 2 विकेट के नुकसान पर सातारा. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर दूर बनून येतोय, झेल सुटतोय आणि इथे मात्र धावचीत. एखादी संधी चुकली, दुसऱ्या वेळी ती चुकून देणार नाही, विकेट. मैंने सुना है कि ये दूसरा मौका हमेशा कहानी में मिलता है, क्रिकेट में नहीं. एक बार जीवनदान मिला, दूसरी बार वो रन आउट, डायरेक्ट हिट. अब जाकर स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर. 2 गेंदों का खेलाना बाकी है. क्या पिक्चर, ये पिछले 2.5 घंटे में ऐसा लग रहा है किसी स्टॉकेज में बैठे हुए हैं और 2.5 घंटे का पुदिरा चषक का ये सुपर पिक्चर देख रहे हैं. नक्की हा सुपर हिट पिक्चर आजचा दिवसाचा. याही मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक हो किती मोठा प्रवास त्यांनी पूर्ण केलाय. 2 धावा तर पूर्ण आहेत, म्हणजे जे तुम्ही सांगत होते आता इथून तुमचंही प्रेडिक्शन फेल होईल का, कारण 20 ऑन बोर्ड आहेत, अजूनही 1 चेंडू आहे. आता 20 पेक्षा जास्त हे जे प्रेडिक्शन आहे ते जवळजवळ हिट होताना पाहायला मिळते. आता तुम्हाला कदाचित भविष्य निकालला हरकत नाही क्रिकेटमध्ये. लेकिन पिक्चर जो चल रहा है बीच मैदान पर, अद्भुत कहानी. ये फाइनल के मतलब 18 तारीख को वो फाइनल है, उसका ट्रेलर बीच मैदान पर चल रहा है. शुभम काय फलंदाजी करतोय आज. इकडे मात्र 20 आणि 21 धावांचा आव्हानाचा पाठलाग. 21 इज अ टार्गेट.
प्रशांत सरांनी सध्या हार्दिक पांड्यासारखी पोहोच दिलाय ट्रॉफी जिंकल्यानंतरची. 20 धावा झाल्यात, 21 धावांचं आव्हान आहे. चला चला सातारा संघ, चला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चला आणि अष्टविनायक खंडा, चला सलामीची जोडी तयार ठेवा. 21 इज अ टार्गेट. प्रशांतजी काय वाटते, म्हणजे अजूनपर्यंत सामने, आता ही मागचा सामना तेवढाच कडक झालाय, हाही सामना म्हणजे आजचा दिवसच कदाचित सुपरहिट सामन्यांसाठी आहे का असा प्रश्न विचारतोय. कारण दोन्ही संघात मातब्बर आहेत. खंडा संघ अष्टविनायक त्यांच्याकडे चांगली फलंदाजी आहे. 21 धाव, फक्त 3 धाव प्लस आहेत, परंतु फक्त 3 म्हणून चालणार नाही, तिकडे भरपूर काही होऊ शकते. आणि मागच्या सामन्यात आपण म्हटलं की फक्त 26 धाव आहेत आणि तो सामना फिल्डिंग करणाऱ्या संघाने जिंकला होता. आणि मागच्या मॅच मध्ये जे अप्रतिम कामगिरी झाली सातारा संघाने, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला असेल. 30 चेंडू 26, 18 चेंडू 21 हे समीकरण आता जर बघितलं तर तसं सोपं वाटतंय कागदावर, पण मागचा सामना अतिशय सुंदर होता, रोमहर्षक होता, छान खेळ आपण बघितलेला आहे. अपेक्षा दोन्ही संघाकडनं भरपूर आहेत. चला फक्त बॅटर मैदानावरती पाठवा, बॅटर मैदानावरती पाठवा. चर्चा भरपूर होणार आहे, कारण इथे पृथ्वीराज चषकामध्ये रोमहर्षक सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पिक्चर शुक्रवारी रिलीज होतो आणि त्यानंतर सुपरहिट होतो. इथला पिक्चर पृथ्वीराज चषकाचा दररोज इथे रिलीज होतो आणि तिथेच त्याच दिवशी सुपरहिट होतो. चला बॅटमन मैदानावरती, काय या ठिकाणी मजा येते प्रेक्षकांना. वाह वाह वाह. चला लवकर 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. खंडाळा संघ मैदानावरती. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत. पहिलं षटक पुन्हा एकदा ISPL स्टार अर्थात सातारा एक्सप्रेस भूषण गोय. खंडा संघ प्लीज, आता तुमची बॅटिंग आहे. खंडा संघ 12 मॅन पाठवा यार प्लीज. जब तक सफल न हो नींद न चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. टोटल छोटा है लेकिन क्या पैटर्न बड़ा होगा वो देखने वाली बात है. खंडाला के प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. प्रदीप और अमोल, ये अनमोल है. भूषण गोले का बीच मैदान पर शाम के सत्र में अपना जलवा दिखाने के तैयार. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. बरोबर घड्याळ पुन्हा मी तुम्हाला सांगेन किती वाजलेले आहेत ते महत्वाचं आहे. 5:46 झालेले आहेत. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. पहिलं षटक घेऊन एरेवाडी विलेज एन कडून सध्या भूषण गोय, समोर फलंदाज प्रदीपचा विचार केला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असणार आहे आजच्या दिवसात. सूरज पवार यांची करडी नजर या सामन्यावर असणार आहे. जय मैदानाच्या गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट केला जातो आणि रिव्हर्स सक्सेसफुल होतोय. चौकार, 4 धावा. ये प्रदीप जो है ना वो अलग किस्म के खिलाड़ी है और अलग किस्म का खेल करना पसंद करते हैं. पहली गेंद जो भूषण गोले की है उस पे आपने रिवर्स स्विप खेला है, रैम शॉट, जोखिम भरा और उस पे आप कारगर हुए हैं. क्या बात है. 17 चेंडू आता 17 धावांची गरज आहे. 17 चेंडू 17 धावा. सामना रोमहर्षक. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच खेळवायचा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, तो मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव पूर्ण केली, एकाच धाव्यावर समाधान. 2 चेंडूत 5 धावा आलेल्या आहेत. आता समीकरण म्हणते 16 चेंडू 16 धावा. दाबावे 16, चेंडू आहे 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा. पृथ्वीराज चषकावरती आहे त्यांचा डोळा. आपण पाहतोय पृथ्वीराज चषक 2025 चा अद्भुत विहंगम 16. याची देही याची डोळा. काय सामना आहे मैदानावरती. 5 धावा धापलकावरती आहे. 16 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. भूषण गोयचं आता मला वाटतं स्ट्रॅटर्जी काय असेल हवी, कारण प्रदीप ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, त्यांनी 1 चौकार 1 सिंगल खेळलाय, त्याच्यावर आता स्ट्रॅटर्जी काय, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आता अमोल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सोपा झेल, विकेट येतोय. जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं. बहादुर वो कहलाते हैं जो हार निश्चित हो फिर भी मैदान छोड़ने के लिए तैयार नहीं है. सातारा 7 किल्ल्यांचा आहे म्हणून या ठिकाणी त्याला सातारा नाव पडलंय, जिथे मावळे लढण्यावरती विश्वास ठेवतात. आता रडायचं नाही, आता लढायचं आहे हे साताराला चांगलं माहिती आहे. पण खंडाळा तुम्हाला देखील मैदानावरती हे मैदान मारायचंय, जिंकायचंय आणि त्यासाठी मैदानावरती संघर्ष सुरू आहे. 15 चेंडू 16 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या सौरभ आलाय.
ओ बॅटीची आतील कडा आणि हातात विकेट. खराब शॉट सिलेक्शन. सर काही गरज होती का? म्हणजे आपण नेहमी म्हणतो की बाहर वाली गेंदों को छेडना नहीं चाहिए असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं आणि तीच चुकी केली. चेंडू जास्तच बाहेर जात होता आणि त्या चेंडूला छेडखानी केली आणि इकडे मस्त पनिशमेंट विकेटच्या रूपाने मिळालं. मेरे 20-25 साल का अनुभव ये कहता है कि टेनिस क्रिकेट में आप 4 गेंदों में 20 बना सकते हैं, 25 बना सकते हैं, 16 बना सकते हैं, लेकिन जब बॉल टू बॉल रन आते हैं ना तब जाकर बहुत मुश्किल होती है. हे प्रेशर वाला आहे. मराठीत त्याला म्हणतात की द्विधा मनस्थिती. आपण म्हणतो फलंदाज मारू की सिंगल कडे जाऊ, या द्विधा मनस्थितीत असतो. पुन्हा एकदा निर्धाव. समोर प्रदीप सांगतोय अरे भाई मेरा नंबर कब आएगा. क्या मुकाबला चल रहा है. 5 रन 2 विकेट के नुकसान पर एक चौका आने के बाद इस मुकाबले में भूषण गोले ने कमबैक किया. अब ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा. व्हाट अ मैच. पॉइंट कर्व अप. एक खिलाड़ी बिल्कुल दायरे के अंदर, एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है. बिना लक्ष्य की दौड़ गति है और लक्ष्य के साथ वाली जो दौड़ है वो प्रगति है. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. रन लेना चाहेंगे, सिंगल आपको मिलेगा. 6 गेंदों में 6 बने हैं. 12 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. पृथ्वीराज चषक 2025 की आज के छठे दिन की कहानी है ना, बिल्कुल यादगार, हिस्टोरिकल है और मजा आ रहा है. फक्त वेळ घेऊ नका. भूषण गोळे, तुम्ही या ठिकाणी व्यावसायिक खेळाडू आहात, फक्त वेळ घेऊ नका. बाकी खेळाडू येऊ नका, बाकी खेळाडू इथे येऊ नका. सादिक ते सांगतायत अत्यंत महत्वाचं आहे. टीम मीटिंग करू नका. तुमच्याकडे सगळे अनुभवी खेळाडू आहेत. जयदीप भूषण आहे, त्यामुळे बाकीचे 8-9 खेळाडू इथे एकत्र येण्याची गरज नाहीये. फेअर क्रिकेट खेळा. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. जबरदस्त क्रिकेट बीच मैदान पर है. दर्शक काफी संख्या में मौजूद और मजा आ रहा है. पृथ्वीराज चषक 2025 की इस अद्भुत कहानी में कौन जीतेगा यह मुकाबला. अष्टविनायक खंडाला या इस मुकाबले में सातारा, विशाल भाऊ कोड़ी, साई स्पोर्ट्स सातारा. कांटे की टक्कर मैदान के अंदर. गेंदबाजी में परिवर्तन. यश को बुलाया गया. सामने बैटर रजत शाह. प्रदीप नॉन स्ट्राइकर एंड पर, क्योंकि आखिरी गेंद पर सिंगल लिया गया था. हवा में अच्छा स्ट्रोक के पीछे खिलाड़ी. क्या एक बार फिर वो दर्शक बनेंगे. गेंद बाउंड्री लाइन की तरफ. 4 रन. पहली गेंद पर चौका. नदी को पार करने के लिए चाहिए नौका. एररबड़ी को पार करने के लिए चाहिए नौका और अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका. ये चौका आ गया जो पहले ओवर में भी आया था, पहली गेंद पर. उसके बाद में कमबैक किया था. क्या उस तरह की कहानी रहेगी या बल्लेबाज डोमिनेट करेंगे, देखने वाली बात है. 11 गेंदों में 11 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. यश तैयार. सामने रजत शाह. ये क्या कर दिया इस बार. व्हाइट बॉल. ये तो व्हाइट बॉल है और अंपायर की तरफ से एक फैसला. सादिक भाई एक फैसला तो आ गया और उसके बाद में डिक्लेयर है तो 2 रन. एक गेंद में 6 आए हैं. 11 गेंदों में 9 बनाने हैं. अब दबाव सातारा के ऊपर. मोमेंटम फिलहाल अष्टविनायक खंडाला 11 की तरफ है. बहुत ही जबरदस्त मुकाबला. चौका आने के बाद यंग गेंदबाज यश के ऊपर दबाव और दबाव में स्वभाव को बदलते हुए आपने देखा है. मायूस मत हो बंदे, वजूद तेरा छोटा नहीं है, तू वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं है. बढ़िया लाइन. इस तरह से भाई गेंदबाजी कीजिए, मजा आएगा. अब आपके पास 10 गेंदे हैं, 9 रनों की जरूरत है. क्या इस मुकाबले में खंडाला जीतेगी या सातारा, या सुपर ओवर होगा. नहीं 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 नहीं, नहीं. इंटरेस्टिंग. खिलाड़ी है दायरे के अंदर. फुटबॉल जरूर खेले. 1 रन लेने का मौका. अब आपके पास गेंदे यहां से 8 रनों की जरूरत है. 8 9 चेंडू 8. वाट बघून झाले. वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय वर्णू मी पृथ्वीराज चषक 2025 7-8. काय सामने रंगतायत. पैसा वसूल सामने मैदानावरती. प्रेक्षकांना हेच हवंय. सामना कोणी पण जिंकू द्या, पण तुम्ही. अब हमें गेंद है. पीछे खिलाड़ी. क्या ये कैच हो जाएगा. आउट. सफलता मिली है. मंजिल क्या, रास्ता क्या, हौसला हो तो फासला क्या. बल्लेबाज आउट.
ज्या विकेटची गरज होती तोच विकेट मिळालाय. पहा तुम्ही ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो की विकेट हवाय आणि जो अति महत्वाचा विकेट होता तो मात्र बाद होतोय. आता मात्र समीकरण म्हणतंय येणारे चेंडू आहेत 8, धावाव्यात 8 आणि कोणाची लागणार वाट. हे मात्र फलंदाजाची सध्या तरी स्थिती चांगली नाहीये, कारण महत्वाचा गडी बाद झाला. जो फलंदाज सामना एकतर्फी घेऊन चालत होता तो प्रदीप मात्र बाद झालाय. आता मात्र समीकरण आहे 8 चेंडू 8 धावा. पुन्हा जाऊया प्रशांतजींकडे. क्या मुकाबला आहे प्रेक्षकांना. हेच मी मगाशी पण म्हणालो, पृथ्वीराज चषक 2025 हा थरार आहे, हा मनोरंजनाचा थरार मैदानावरती. हा अद्भुत क्रिकेटचा खेळ आहे आणि जिथं ठासून भरलेली आहे. 13 धावा 3 गण्याच्या मोबदल्यामध्ये खंडाळा. पहिला चेंडू अतिशय सुंदर पटका. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव निश्चित मिळेल का? आणि हा चेंडू सीमारेषा दिशेने 4 धावा. चौकार. संघर्ष और धैर्य के साथ ही आप अपने मंजिल की तरफ बढ़ सकते हैं, मंजिल को हासिल कर सकते हैं. 7 गेंदे 4 चाहिए. ये आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट है. कीमत होगी 3 लाख. कीमत होगी 3 लाख इस गेंद की. गेंदबाजी करने के लिए यश यंग खिलाड़ी है. स्ट्राइक रेट पर बैटर सुमित, इन्होंने ज्यादा जोखिम नहीं लिया था. सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था. एक अच्छा स्ट्रेट ड्राइव बैटर सुमित का. फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया. भूषण गोले बॉडी पर मौजूद है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में मन बना लिया है. थ्रो अच्छा नहीं है तो कम से कम 2 रन मिलेंगे. बीच मैदान पर गलती से मिस्टेक हुई है. देखिए अब 6 गेंदे और 2 रनों की जरूरत है. इस मुकाबले में सब कुछ चलेगा. गाना बजेगा कोई परेशान नहीं है, शिट्टियां बज रही कोई परेशान नहीं है, बैंड बजेगा कोई परेशान नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजाना था. वो 2 बार आपने गलती की. एक बार बाउंड्री लाइन पर बिल्कुल वो खिलाड़ी जब स्ट्रेट ड्राइव किया गया था लॉन्ग ऑन पर, वहां गलती हुई. वहां एक बार वो गाना बजा उड़ी उड़ी जाए. उसके बाद भूषण थोड़ा इंतजार करते हुए गेंद को रोकना चाह रहे थे, थोड़ा फंबल हुए. इसका फायदा जो है ना बिल्कुल बल्लेबाजों ने उठाया. अब 6 गेंदों में 2 रन. सातारा, खंडाळा, लोणावळा कुणाची गाडी रंपम जाणार. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव, तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. टेस्ट क्रिकेटचा खेळ जणू काही मैदानावरती सुरू झालाय. पहिला चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर समापार 4. खंडाळा अष्टविनायक 11चा संघ बाजी मारतोय. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आता माग फिरायचं नाही हा संकल्प करून अष्टविनायक खंडाळा संघ, युवराज गाडवे यांचा संघ मैदानात उतरला आणि हा सामना रोमहर्षक विजय या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेला आहे. आज प्रेक्षक जे या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं भरपूर मनोरंजन झालेलं आहे. अभिनंदन अष्टविनायक खंडाळा. सातारा आपण इकडे यायचंय. सातारा संघाचा कॅप्टन, साताराचा संघ मालक, आपण लगेचच या ठिकाणी या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सातारा संघ आपण सन्मान घेण्याकरता यायचंय.